करतो, तो ऑपरेशन करतो, सगळं करतो, तो अलिप्त असतो, तो त्याची बुद्धी स्थिर असते, परिवार अस्थिर असतो, पेशंट अस्थिर असतो, डॉक्टर नाही. ते घाबरलेले अस्थिर असलेले डॉक्टरला विनंती करतात, वाचवा बरं का याला. डॉक्टरला माहिती ना मी वाचू शकत नाही म्हणून, त्याच्या नशिबात पाहिजे ना. मी चिरफाड करणारा मनुष्य, जीवन दान देणारा नाही, जीव देणारा नाही. त्या जीवाला जो होणारा त्रास आहे शारीरिक, तो त्रास मी दूर करण्याचा प्रयत्न करतो. तरी पण तो तुम्हाला आश्वासित करतो, काय हरकत नाही, मी प्रयत्न करतो. आणि तो अगदी अलिप्त असतो. वाचला तरी नाही वाचला तरी प्रयत्न त्याचे एकसारखे असतात. माझा शब्द नीट ऐका, प्रयत्न शब्द आहे, प्रयत्न नाही वाचला तरी तो प्रयत्न करतो वाचवण्याचा, वाचत असला तरी प्रयत्न करतो वाचवण्याचा. ती प्रयत्नाची जी पराकाष्ठा आहे ना, ती एकसारखी असते. याला संत म्हणतात. तसं संसार करत असताना यश आणि अपयश, भगवान श्रीकृष्ण सांगतात, प्रयत्न करताना याचा विचार करायचा नाही. तुम्ही प्रयत्न करा. यश अपयश सिद्धांत व्यवस्थित ऐका, दोन्ही क्षणिक आहेत. यश तुमच्या मनाची कल्पना आहे, मनाची जाण आहे यश. अपयश तुमच्या मनातली भीती आहे. यश अपयश असं काही नाही जगामध्ये. कुठलाही प्रकार नाही यशाचा नाही ना अपयशाचा नाही. हे क्षणिक आहे, तात्पुरतं आहे. अलिप्त झाल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजेत. हे अलिप्तपणाचं लक्षण आहे. मग ओवी पहा कशी आहेत. कवनेही विषयीचे साम्य होणे न रुचे. विषयीचे, आणि त्या विषयाला एक शब्द जो दिलेला आहे, कवनेही, कोणत्याही विषयामध्ये साम्य, बरोबरी करायला आवडत नाही. संसारातल्या कोणत्याही पदार्थात कोणत्याच बाबतीमध्ये बरोबरी करायला आवडत नाहीत. याला ज्ञानाचा साधक, आनंदाला अधिष्ठान असणारा साधक म्हणतात. गोड शब्द आहेत, फार व्यवस्थित ऐका. तुमच्या जीवनातलं 99% जे दुःख आहे ना, ते या ओवीमुळे. तुम्ही अनुभव घेऊन जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धा करताय, मोठं होण्याचा प्रयत्न करताय. आहे ते जाणतच नाही. तुमच्याकडे आहे काय, त्या अस्तित्वाचा आनंदच घेत नाहीत. साम्य होणे न रुचे. कोणाबरोबर ती? पैशानं, धनानं, मानानं, कोणीतरी कोणाचं तरी प्रतिस्पर्धा करत आहे. दारू पिण्यामध्येच प्रतिस्पर्धा आहे, तो किती पितो. तंबाखू खाण्यामध्ये प्रतिस्पर्धा आहे. आमचा एक मित्र मिरची खाण्यात स्पर्धा लावतो. काही खाणे का ते? मिरची किती खावी? मिरची खाणारा पुरुषार्थवान नाहीये. अर्थव्यवस्थित आहे का? मिरची खातो म्हणजे त्याला तिखट लागत नाही याचा अर्थ मोठा माणूस आहे असं नाही. त्याची जीभ बोथट झाली हे त्याचं लक्षण आहे. इंद्रियातलं पाटव्य नष्ट केलं त्याने. एका पदार्थाचा अतिरेक केला, आश्चर्य वाटणं संपलं. पहिल्या दिवशी एक शब्द सांगितला होता, नित्य नूतन. अविनाशी तत्व हे नित्य आहे आणि नित्यामध्ये नूतनता आहे. नूतनता शब्दाचा अर्थ आहे आश्चर्य. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये आश्चर्य वाटणं बंद होईल त्या दिवशी तुम्ही म्हातारे झाला. वय किती याला महत्व नाही आहे, म्हातारे झाला तुम्ही त्या दिवशी. कितीही मोठी घटना तुमच्याकडे येऊ द्या, तुम्ही म्हटलं होत असतं रे, समजा तुम्ही म्हातारे झाला. आश्चर्य वाटणं ज्या दिवशी बंद झालं त्या दिवशी आनंदाचं येणं बंद झालं तुमच्या जीवनामध्ये. परब्रह्माला पाहणारा, परब्रह्मात वास्तव करणारा, जगणारा सदैव आश्चर्यवान असतो, सदैव आश्चर्य पाहणारा असतो. नूतनता आहे त्याच्यामध्ये, वेगळं वेगळं स्वरूप आहे.
नित्य असून नूतनता आहे. आणि म्हणून तो कोणाबरोबर, सामान्याबरोबर प्रतिस्पर्धा करत नाही, म्हणून तो विनम्र आहे, हा गैरसमज समाजामध्ये वाढतो. ज्ञानोबराय आहेत, कोणाबरोबर प्रतिस्पर्धा करणार, कोणत्या व्यक्तीबरोबर प्रतिस्पर्धा करणार. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहित आहेत भगवान श्री ज्ञानोबराय. आणि सामान्य माणसं जेव्हा ज्ञानेश्वरीबद्दल बोलतात, हा ग्रंथ अवघड आहे, सोपा आहे, कळत नाही, कळण्यासारखा आहे, वगैरे वगैरे, ज्ञानोबराय काहीही बोलत नाही. का? माणूस आहेत, लहान आहे. ज्ञानेश्वरी ज्याला कळाली त्याचं बोलणं बंद होतं. हे ज्ञानेश्वरी बद्दलची आस्था, अनुभव आहे. खूप सुंदर उदाहरण ज्ञानोबरायने दिलेले आहेत. विहिरीमध्ये एखाद्याची अंगठी पडली तळाला आणि पोहणारा खाली गेला आणि त्याला अंगठी सापडली, बोलेल का तो? बोला ना. खाली आहे ना तो, कारण की पाण्याचा स्वभाव आहे, बोलत नाही, त्याच्यात असणाऱ्याला बोलू देत नाही. परब्रह्माचा स्वभाव आहे, शब्दातीत परब्रह्म आहे, त्याचा अनुभव घेणारा शब्दातीत असतो. सामान्य माणसाबरोबर, बडबडणाऱ्याबरोबर काय स्पर्धा करणार तो? म्हणून ज्ञानाचा जो साधक आहे, आनंदाची इच्छा करणारा आहे, तो प्रतिस्पर्धा करत नाही, आहे त्याच्यामध्ये मस्त असतो. कोणीही विषयीचे साम्य होणे न रुचे. तू मोठा आहेस ना, मोठाच आहेस. वारकरी संप्रदायामध्ये कथा फार सुंदर आहे. सेनानावी महाराजांना भूत प्रसन्न झालं. कथा आहे, सिद्धांत फार गोड आहे. आणि सांगितलं तुला काय पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं व मला संतांची भेट पाहिजे. ते म्हणे ते भेटले असते तर मी भूत कशाला झालो असतो, मी देव झालो असतो. मग आता तू माग म्हणल्याबरोबर माझी ती इच्छा आहे. एक काम कर म्हणे, गंगेच्या तीरावर स्नानाला येतात, आंब्याची फांदी घेऊन जा, ढगळा, येणाऱ्याला विचारत जा काय आहे म्हणून. सिद्धांत लक्षात ठेवा बरं का. समोरच्यानी सांगितलं की आंब्याची आहे, की तू सांगायचं नाही पेरूची. तो वादविवाद करायला लागला, सोडून द्यायचा विषय. आणि तू जेवढ्या प्रकारचे झाडं म्हणशील त्याची फांदी म्हणते, जो हा म्हणतो ना त्याच्या पाया पडते, संत आहेत. उभं राहिलं. सकाळी दत्तात्रय महाराज स्नान करून आले, बाकीच्यांना विचारतच होता आंब्याची, हा म्हणला पेरूची, मूर्ख माणूस आहे म्हणून सोडून द्यायचे लोक. दत्ताला पकडल्यानंतर सांगितले कशाची फांदी, ते म्हणे आंब्याची. नाही म्हणे पेरूची. असू शकते. त्यामुळे निंबाची असू शकते. का वाद करायचा? सिद्धांत समजतो का तू? वाद का करायचा? सिद्ध करून काय मिळणार आहे तुम्हाला, हेच तुम्हाला कळत नाही. काय सिद्ध करता तुम्ही? तुम्ही मोठे आहात, बुद्धिमान आहात, काय सिद्ध करता? तुम्ही दुःखी आहात, हे वास्तव आहे, ते तुम्ही स्वीकारत नाही. आणि नसलेलं सुखी पण नसलेली बुद्धिमत्ता दाखवण्याचा प्रयत्न करताय. त्यांनी पाय धरले आणि मग इतिहास आहे, ज्ञानोबरायकडे सेनानावी महाराजांना पाठवलं. संत आग्रह करत नाही कोणत्या गोष्टीचा, कारण की अनित्य आहे. अनित्य शब्दाचा अर्थ अस्तित्व नाही असं नाही, बदलणाऱ्या अस्तित्वाला अनित्य म्हणतात. खूप समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर आहे. आज तुमचा मित्र आहे, एकदम घनिष्ठ मित्र आहेत, प्रेमळ आहात, मन बदलणार आहेत, परिस्थिती बदलणारी आहे. म्हणून विश्वास ठेवता येत नाहीत. याचं नाव आहे संत, याचं नाव आहे संसार. अजून 10 दिवसांनी, महिन्यानी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी बदलतं मन. इतिहासामध्ये अनेक उदाहरण आहेत असे बदललेल्या लोकांचे. त्यावेळेस मी बोललो होतो, पण आता मी बोलणार नाही. आता मी तसा नाही. बदलणारा प्रपंच आहे, परिवर्तनशील आहेत, म्हणून विश्वास ठेवता येत नाही, म्हणून तो अनित्य म्हणतात. नित्य नाही, ठोस नाही, मजबूत नाही. जे घर आज आपल्याला आनंद देतं, अजून 10 वर्षांनी त्याचा कलर गेल्यानंतर
त्याच घरामध्ये आपल्याला करमत नाही. का काय झालं? नाही, जरा उदास उदास वाटतं, कलर दिला पाहिजे. पहिल्या वर्षीचा आनंद आणि 10व्या वर्षीचा, याला अनित्य म्हणतात. आज भेटलेला माणूस जो आनंद देऊ शकतो तो उद्यापर्यंत टिकत नाहीत. संसाराचं सगळ्यात मोठं दुखणं आहे, नसलेल्या वस्तूमध्ये आनंद वाटतो, असलेल्या वस्तूतला रस निघून जातो. हे मनाचं लक्षण आहे. नसलेली वस्तू आहेत, आनंद वाटतो, मिळाल्यानंतर काहीच वाटत नाही. तास 2 तास जरा बरं वाटतं, 4-5 तास बरं वाटतं, 2-3 दिवस पुन्हा काहीच नाही संसारामध्ये. यालाच मृगजळ म्हणतात. आणि इथे ज्याला आनंद पाहिजे तो प्रतिस्पर्धा करत नाही, तो कमवतो. 2 मुद्दे लक्षात ठेवा विशेष. प्रतिस्पर्धा करण्यात, एक 5 वर्षापूर्वी एक मनुष्य माझ्याकडे आला होता. लग्न होऊन महिना 1.5 महिन्यांनी त्यांच्या घरात भांडणं झाले आणि त्यांची सून निघून गेली. आणि मला सांगितलं, महाराज काही जरी झालं तरी चालेल, पण कोर्टात त्याला हरवणारच मी, आमची काही चूक नाही. मी ते जोश असतो ना मनाचा, 5-10 मिनिटं ऐकून घेतलं. त्याला म्हटलं जेवण कर, बस आपण बोलू त्या विषयावर. जेवला तो, बसला आणि मग त्याला बोलून घेतलं. आता सांग म्हटलं, ज्या जोशानं पहिल्यांदा बोलत होता तो जोश नाही राहिला. जेवल्यानंतर मग तो नॉर्मल बोलतो, नाही ती मुलगी चांगली नाही. पहिलं बोलत होतं ना, माझी इच्छा आहे कोर्टात त्याला हरवावं वगैरे. हा मुलगा म्हणतो की मला जायचंय कोर्टामध्ये, त्याचा बाप म्हणतो मला कोर्टात जायचंय, मी हरवणार. ठीक आहे, 10 वर्षांनी तुम्ही जिंकला. सिद्धांत लक्षात ठेवा, 10 वर्षाचा काळ आणणार कुठून? त्या 10 वर्षात तुमचा मुलगा 10 वर्षाचा झाला असता, नवीन लग्न केलं असतं तर. हा काळ कुठून आणणार? तुम्हाला या जगात जगताना काळ दिलेला आहे, पैसा आणि मान दिलेला नाही. ईश्वराने तुम्हाला या जगात देत असताना, पाठवत असताना काळ दिलेला आहे, पैसा दिलेला नाही. पैसा तुमचं अस्तित्व आहे, मन आहे तुमचं, मानतं ते. 15 वर्ष लागले, 20 वर्ष लागले, निर्णय तुमच्या बाजूने लागला, सगळे कोर्ट तुमच्या बाजूने आले. 20 वर्ष गेलेला कालावधी कसा काढणार तुम्ही? म्हणून अनुभव घेऊन पहा. अत्यंत बुद्धिमान माणसं, मी नाव नाही घेत त्या लोकांचं, अत्यंत बुद्धिमान माणसं कोर्टाची पायरी चढतच नाही. जुन्या काळापासून म्हणे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. याचं कारण आहे, निर्णय हा नंतरचा भाग आहे, काळ आणणार कुठून? आज तुमचं 30 वर्षाचं वय आहे, 50व्या वर्षी निकाल लागला, हे 20 वर्ष आणणार कुठून? पहिला टप्पा. दुसरा टप्पा, झालेल्या मानसिक त्रासाला जबाबदार कोण आहे? नपेक्षा थोडाफार पैसा जास्त दिला, लॉस झालेलं भरून काढता येईल, काळ भरून नाही काढता येईल. हे किती उच्च विचार आहेत ज्ञानेश्वरीचे. नाही, कोणीही विषयीचे, कोणाबरोबरही कोणत्याही विषयामध्ये साम्य होणे, बरोबरी करणं आवडतच नाही. याचं मूळ कारण आहे, आतून भरायचं असतं, त्याला आतून सजायचं असतं, विचारानं बुद्धीनं श्रेष्ठ व्हायचं असतं. आतलं सजणे, स्वतःला, पुन्हा सांगतो, स्वतःला वेळ द्यायचा असतो, म्हणून बाहेरच्या जगाशी संबंध तोडायचा असतो. अत्यंत बुद्धिमान माणसं कॉलेजच्या जीवनामध्ये सतत लायब्ररीमध्ये असतात, कलेक्टर होतात, UPSC परीक्षा पास होतात, अभ्यासमध्ये असतात, आणि सगळे बाकीचे कॉलेजचे पोरं त्याला चिडवतात, अभ्यासातला किडा आहे, अभ्यासातला किडा आहे. आणि ज्या ज्या लोकांनी कॉलेजमध्ये आनंद घेतला त्यांना न चपराशाची नोकरी लागते, न शेतात पाणी पडतं, उदास होतात. 2 वर्षाचा आनंद कॉलेजमधला, नाही महाराज 3 वर्षाचं कॉलेज असतं, 3 वर्षाचा आनंद, पूर्ण आयुष्यभर दुखी. हा जो सिद्धांत आहे ना, कोणीही विषयीचे साम्य, याचाच एक भाग आहे हा अनुदर्शनम. विषय फार व्यवस्थित
लक्षात ठेवा काय ज्ञानेश्वरी काय शिकवते. का साम्य होणं न रुचे अनुदर्शनम, पाहणं. अलिप्त आहे पण आंधळा आहे, नाही जमणार. अनुदर्शनम, आपलं जीवन पाहता आलं पाहिजे. एखादा मनुष्य आहे, माझ्या शब्दांचं वाईट वाटून घेऊ नका, एखादा मनुष्य आहे त्याला किती वेळ द्यायला पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. रात्र रात्र गप्पा मारता. चावडी हा प्रकार तर महाराष्ट्राचं भूषण आहे. कशा करता, कोणत्या विषयावर चर्चा करतो आपण याचा काय अंदाज. विद्यार्थी अवस्थेमध्ये मी आळंदीला जात होतो, एसटी मध्ये बसलो होतो आणि शेजारी भिकारी दोन उभे होते. पुणे स्टेशनची गोष्ट आहे, प्रसंग व्यवस्थित लक्षात घ्या. आणि ते दोन भिकारी गाडीत गर्दी नसल्यामुळे शेजारीच उभे होते आणि भांडण करत होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्याचं महाराष्ट्रातलं पद खाली झालेलं होतं आणि ते दोन भिकारी ठरवत होते की मुख्यमंत्री कोण होणार. आणि त्यांची चर्चा नाईलाजानं मी ऐकत होतो. मग तो भिकारी त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, नाही हाच होणार, नाही तोच होणार. दोघांची मारामारीपर्यंत पाळी. एसटी भरली. ते म्हणे याच्यावर नंतर विचार करू, पहिले पैसे मागू, भीक मागू. काय जीवन आहे. काय बोलता तुम्ही, तुमचा विषय काय, तुमचं वागणं काय, तुमचा अधिकार काय. एसटी स्टँडवर भिकारी मुख्यमंत्री ठरवतात. मी त्यांच्याबद्दल नाही बोलत, तुमचं लक्ष तिकडे जायचं. ज्याच्या हातात काहीच नाही ते ठरवतात. ज्ञानोबा समजून घ्या. चुकून एखादा सत्य निघालं, आनंद, अहंकार तृप्त होतो. मी काय सांगत होतो, हे जीवन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत अतिशय सुंदर आहे. 10-5 बैल चरायला जात होते. मी बैल म्हणतोय, लक्षात ठेवा. आणि ज्ञानेश्वरीची ओवी. आणि मग एका बैलाने दुसऱ्या बैलाला सांगितलं, अरे समोर घास तर फार चांगला दिसतो, गवत चांगलं दिसतंय, तिकडे का जात नाही. वाघ आहे म्हणे तिकडं. जो माजुरी बैल होता ना, तरुणपणात आलेला, समजून घेत चला, त्याला ती अहंकार. अरे पण वाघ कोणी बघितलाय का. ते म्हणजे नाही. मग आहे कसं काय मानता. लोक म्हणतात जात नाही त्या राणामध्ये, आपण जायचं नाही. तुम्ही बघितलं का. नाही, मी जाणार. तरुण, पुन्हा बैल गेलं की. आणि कुणीही न खाल्लेलं गवत होतं ते. वाघाच्या भीतीनं ते तिकडे जात नव्हते, त्यामुळे चरायला गवत खूप छान होतं. ते दिवसभर चरला. ते खरंच वाघाचं जंगल होतं बरं का. ते दिवसभर चरला आणि परत आला आणि आपल्या कळपात शायनिंग मारत. चरून आलो ना. अंधश्रद्धा आहे तुमची. नाहीच आहे त्या ठिकाणी वाघ. ज्ञानोबरांची ओवी पहा. चरोनी आला दैवे. दैवे हे शब्द खूप माऊली फार गोड बोलतात. वाघाची अडवे वाघाच्या अरण्यामध्ये. चरोनी आला दैवे. चुकून वाघ काही वाचमे नाही का की गवत खाऊ नका म्हणून काठी घेऊन उभा राहिला. त्याची लहर आहे ती. काळ आहे तो. कधी यायचं ते त्याने ठरवायचं. पण काळ दिसत नाही म्हणजे आपण मरणारच नाही म्हणून विषय भोगायचं हे चुकीचं आहे. आणि ज्ञानोबाचे शब्द किती गोड आहेत. चरोनी आला दैव. दैव नाही, एखाद्या वेळेस नाही भेटला वाघ. ज्ञानोबांचा शब्द इतका गोड आहे. एवढ्यासाठी तो नास्तिक होय. शब्दांचा प्रयोग किती गोड आहे बघा. एवढ्या अनुभव आहे त्याचा की त्याला वाघ भेटला नाही, पण एवढ्या विषयासाठी तो नास्तिक होय. पण ज्या दिवशी त्याला भेटला त्या दिवशी आहे म्हणून पण सांगायला परत येणार नाही.
तसं या संसाराचं अस्तित्व आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. तारुण्य पण आहे, आपलं उन्माद आहे आपल्यामध्ये, निसर्गानं आपल्यामध्ये क्षमता दिलेली, ताकद दिलेली असतंच ते. पण त्याचा अर्थ असा नाही की अश्रद्धावान म्हणून जगायचं, मृत्यू नाही म्हणून जगायचं, असं नाही. आहेच, मग काही क्षमता, काही घटना, काही विषय आपल्या पद्धतीने आपण मांडले पाहिजेत. याला म्हणतात अनुदर्शनम. ज्ञानेश्वरीतला अत्यंत सुंदर शब्द आहे. अलिप्त झालात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही संसार सोडला. संत रसिक असतात. अलिप्तपण हे औदासीन्य नाहीयेत, नैराश्य नाहीयेत. एक क्षणासाठी समजा एखादा मनुष्य आहे आणि त्याला शुगर आहे, मधुमेह आहे, आणि त्याला सांगितलं साखर खाऊ नका, आणि तो लाडू समोर आलेला आहे. ठीक आहे, ज्ञानोबारांचे शब्द पहा कसे आहेत. जगातला कुठलाही रोग माणसाला त्रास देऊ शकत नाही, त्यांनी पथ्य पाळले पाहिजे. आरोग्याविषयी भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, रोग नगनिजे घरी पथ्याचे. पथ्य सांभाळलं पाहिजे. नाही चालत तुमच्या शरीराला साखर, मग हे मगाप्रमाणे खाल्लं एकदा लाडू तर काय बिघडला? बिघडत नाही काही, क्षीण होत जातं शरीर. आणि मग तो जो लाडू आहे तो खाल्ल्यानंतर किती मिनिट आराम मिळणार आहे आणि त्रास किती होणार आहेत, याचं नाव आहे अनुदर्शनम. अलिप्त झाला ना, ज्ञानोबारांचे शब्द किती गोड येतात पहा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. काय काय पाहायचं मानवी जीवनामध्ये. जन्माला आल्यानंतर 20-25 वर्ष कळत नव्हतं आपल्याला, आणि मृत्यूच्या वेळेस मला जसं जसं माणसाचं आयुष्य वाढतं ना, दुःखाचं प्रमाण फार वाढतं. जर एखादा मनुष्य म्हटला ना की 100 वर्षापर्यंत जग, त्याने आशीर्वाद दिला नाही, शाप दिला म्हणून समजा तुम्ही. 70-75 नंतरचं जे शरीर आहे ना, अहो इतकं सुंदर वर्णन करतात ज्ञानोबा आहे त्या म्हातारपणाचं. जर सगळं सांगितलं ना तर तुम्हाला वाईट वाटेल की ज्ञानोबा इतकं बोलतात म्हाताऱ्याला. धबधबे पाहायला जे लोक जातात ना खंडाळ्याला, इकडे तिकडे, ज्ञानोबा म्हणतात गरज नाही त्याची. म्हातारा माणूस बसला ना, 2 गुडघे असे असतात, त्याच्यावर हानवटी ठेवली. ज्ञानोबारांचे चित्र आहे, शब्दचित्र आहे, आणि त्या नाकातून धारा गळतात. खंडी हुनी लाळे, ज्ञानोबारांचे शब्द आहेत. शैल कक्षांची कुहरे, काय काही शब्द ज्ञानोबा लक्षात येऊ नये म्हणून वापरतात. तोच हा मनुष्य आहे जो तरुणपणामध्ये माजलेला होता, वृद्ध अवस्थेमध्ये त्याच शरीराने केलेला माज, तेच शरीर त्याला धोका देतं. याला म्हणतात अनुदर्शनम. अनुदर्शन म्हणजे काय? एक एक शब्द इतके सुंदर आहेत. आता नवीन मेकअप आलेले या जगामध्ये, इतकं सुंदर लोक मेकअप करतात की मेकअप काढल्यानंतर हाच माणूस होता का नाही संशय निर्माण होतो. ज्ञानोबारांची डोळ्याच्या बाबतीतली ओवी पहा. म्हणजे ज्ञानोबराय केवळ तत्वज्ञानच सांगतात नाही, अनुदर्शन पण कसं शिकवतात. पद्म दळेसी इसाळे. पद्मदळ म्हणजे कमळ, इसाळे म्हणजे भांडणं, प्रतिस्पर्धा करणं. भांडतात ती हे डोळे. तरुणपणामध्ये डोळे कमळाप्रमाणे सतेज, बोलके, पाणी. डोळे म्हणतात कमळा तुझ्यापेक्षा आम्ही सुंदर आहोत. पद्मदळेसी इसाळे, भांडतात ती हे डोळे, ते होती पडवळे पिकली जैसी. हे म्हातारपण आहे. जो डोळा कमळाची बरोबरी करतो त्याच डोळ्याला हे दिसलं पाहिजे, अनुदर्शनम, पडवळे पिकली जैसी.
म्हातारपणातले डोळे पडवळ पिकल्याप्रमाणे पिवळे पडतात, लाल पडतात, दिसतच काय नाही, पण डोळेच पाहू वाटत नाहीत. प्रत्येक अवयवाचं दिलेलं आहे. कान ज्या वेळेस तत्वज्ञान ऐकायला पाहिजे ऐकत नाहीत, कथा विनोद सगळं ऐकतो. ज्ञानोबा म्हणतात साधक अनुदर्शन करतो. साधकाला माहिती नंतर ऐकायला मिळणार नाही, आत्ता ऐकून मनात साठवा. नाईकने पावे, ज्ञानोबा शब्द पहा कसा आहे. नाईकने म्हातारपणामध्ये अशी अवस्था येणार आहे की त्यावेळेस कान ऐकणं सोडून देतात. तव ऐकून घाली आघवे, ऐकून टाक, एकदा ऐकून टाक. पुन्हा ज्ञानेश्वरी ऐकण्याची गरज नाही पडणार, पुन्हा वेद ऐकण्याची गरज नाही, उपनिषद नाही, मनामध्ये भरून ठेव. नाईकने पावे, ऐकून घाली आघवे. जेवढं फिरायचं असेल तरुणपणामध्ये यात्रा कर, पर्यटन कर. ज्ञानोबा त्या बाबतीत अतिशय सुंदर सांगतात. पंगू न होता जावे. तीर्थयात्रेला जायचंय ना, पंगू न होता, पांगळं न होता तीर्थयात्रेला जा. नाही तर तुम्ही एक तीर्थयात्रेची समस्या बनाल, असं नका जाऊ. दुसऱ्याचे आनंद खड्ड्यात आणि ह्याच्याकडेच बघा. काय काही तर माणसं चालतंय, जाता कसं नाही वयामध्ये, दिसत पण नाही, ऐकू पण येत नाही, चालता येत नाही, खाल्लेलं पचत नाही. गेलेले जे तीर्थयात्रेत त्याचं नशीब असा माणूस त्यांच्या बरोबर आहे. त्यांचाही आनंद आयुष्यभर खराब केला आनंद. ज्ञानोबा सांगतात जायचंय ना पर्यटनाला, फिरायचंय ना, पंगू न होता जावे, स्वबळावर जा, आनंद घ्या जगाचा. भगवंताची पृथ्वी आहे, फिरा, निसर्गरम्य दृश्य पहा, जग पहा किती विशाल आहेत. भगवंताचं स्वरूप आहे जग म्हणजे. पण पंगू न होता जावे, असं खूप वर्णन केलेलं आहे. जन्म मृत्यू, जरा व्याधी, शरीर काचोळी होते, परिवर्तन होतं. तोच हा माणूस का ओळखू येत नाहीत. एकदा दाताचे आणि केसाचे भांडणं झाले. दात गोरे, गुलाबजाम जिलेबी खाणारे, हे उन्हातच केस, हे अल्पसंख्याक, त्यांची एकता फार लवकर होते. भांडणं झाले दोघांचे. दात सारखे चिडवायचे, काय तुमचा वर्ण आहे, किती काळे आहेत तुम्ही, बघू वाटत नाही तुमच्याकडे. मग कशी तरी केसांची एकता झाली आणि मीटिंग झाली. कुठपर्यंत टोमणे ऐकायचे. टोमणे कुठपर्यंत, आपण काळे आहोत किती दिवस, हे अल्पसंख्याकने आपल्याला चिडवावं, एकता करा, तपश्चर्या करा. मग सगळ्या केसांना पटलं आणि तपश्चर्या सुरू केली. जे काळे होते ते पांढरे व्हायला लागले. आणि जसे पांढरे व्हायला लागले केस, दाताने पुन्हा बैठक घेतली. बंगल्यात राहायला लाज वाटली पाहिजेत, काळे सुद्धा आपल्या रंगासारखे व्हायला लागलेत, बंगला सोडा. मग ज्या दातांना केस आपल्या रंगाचे झाले अशी लाज वाटते, ते दात बंगल्यातून सोडून जातात. काय अवस्था आहे त्याचं. ज्ञानोबा म्हणतात त्याच्या अगोदर बोलून घ्या. बोलता येत नाही त्यावेळेस प्रवचन नका करू. आवाज जर तुमचा गोड लागत नसेल तर लोकांना बोर नका करू. तुम्ही मोठे असाल, ज्ञानेश्वरी, तर मी काय करणार त्याला. मोठे आहात, बोलता येत नाही, चालता येत नाही, तरी सुद्धा अज्ञानीपणाचं लक्षण आहे, अनुदर्शनामध्ये. निवांत जीवन जगा ना 50 नंतर. रघुवंश आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. रघुवंशामध्ये काय सांगितलेले आहे, 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, फार सुंदर आहे, त्यांना ऐकून घ्या व्यवस्थित. शैशवे भ्यस्त विद्यानाम, भारतीय राजे लोक कसे जगत होते. 25 वर्षापर्यंत अभ्यास करायचे. शैशवे भ्यस्त विद्यानाम, सगळ्या विद्यांचा अभ्यास करायचे. 25 ते 50
संसार करायचे, यौवने विषयेषिणा. 50 झालं, वार्धक्ये मुनिवृत्तीनाम. हळूहळू सोडायचा प्रयत्न करा. ती गादी कुणीतरी घेणारच आहेत, तुम्ही ट्रेन करा ना त्याला. राजे लोक वार्धक्य सोडत नाही खरं 50 नंतर, पण द्यायचा प्रयत्न करतात. आपल्याकडे उलट होतं, 60ला घ्यायचा प्रयत्न करतो. आता कशाला घेतो? 60 काही वय घ्यायचं? ज्ञानोबारांचे विनोद तर इतके अप्रतिम आहे. मला ज्यावेळेस हे म्हातारी माणसं दुकानावर बसतात किंवा राजकारण करतात किंवा इकडं पाहतात, मला फार ज्ञानोबारांच्या ओव्या आठवतात. त्यावेळेस एक व्यंग ज्ञानोबारांनी शब्दचित्र उभं केलेलं, जसं व्यंगचित्र असतं ना, ज्ञानेश्वरीमध्ये असे हजारो शब्दचित्र आहेत. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी एक व्यंग तयार केलेलं आहे. एका सापाने, नागाने अर्ध बेडकाला गिळलेलं आहे, अर्ध बेडकाला गिळलेलं आहे. दरदुरे सापे गिळजत आहे उभा. उभा म्हणजे संपूर्ण गिळणार आहे, अर्ध गिळलेलं आहे. आता ते जे बेडूक आहेत ते अर्ध खाल्लंय की नाही सापाने, अर्धच राहिले पण जिवंत आहे. त्याच्या पुढे डास येतो आणि हे बेडूक पुन्हा जी बाहेर काढतं. हे ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी सांगतात. दरदुरे सापे गिळजत आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा. डासाला पुन्हा अरे तू गेला ना, झाले ना 50. संपणं म्हणजे काय? संपणं शब्दाचा अर्थ काय? 60 झाले शब्दाचा अर्थ की 60 संपले. 60 झाले नाही, संपले 60, पुन्हा चालूच. बर खातो काय डासर? तू संपला ना. कधीतरी तुला कोणी खाल्ले त्याच्याकडे लक्ष. हे ज्ञानोबारांचे शब्द. ज्ञानेश्वरी वेगळाच ग्रंथ आहे की तो मासिया वेटाळी जिभा. जिभेनं माशीला वेटाळतो, ओढतो. कशा करता? तू संपतोय, दुसऱ्या माशीचं जीवन तू संपवलं, तिलाही जगू दिलं नाही, तूही जगला नाही. नाही कळलं? असे काही म्हातारे असतात. पोरालाही नीट जगू देत नाही, सुनाला तर अजिबात नाही, आणि स्वतः नाहीच. सतत एकच धडा, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, मी कमवलंय सगळं. माझे तर असे विचित्र अनुभव आहे जीवनामध्ये. कीर्तनकार पहिलं कीर्तन करत असल्यामुळं असे काही वेगळे वेगळे अनुभव येतात. एका बागायतदाराच्या घरी गेल्यानंतर त्यांनी का नेलं हे नेल्यानंतर मला कळालं. श्रद्धा म्हणून नाही, मी काय केलं हे कीर्तनकाराला कळायला पाहिजे. आम्ही 2 तास एखाद्याच्या गावी जातो, किती क्षमता असते आमची. घरी नेलं त्याने चहा पिणं. आम्हाला वाटलं खरंच श्रद्धा असेल, चहा पाजत असेल. आमचे पण गैरसमज बरेचसे असतात बरं का. आणि मग त्यांनी चहा घेतल्यानंतर, महाराज या जरा आम्ही दाखवतो, हा मळा बापाचा नाही आमचाच आहे बरं का. बापाच्या टायमाला काही नव्हतं, बाप नुसता दारुड्या होता. बाबळ दिसती तिथपर्यंत आपली जमीन, ही आपली जमीन. आणि सगळं सांगत असताना एक गोष्ट निश्चित करायचा, वडिलाचं काही नाही बरं का, बापाचं काही नाही, सगळं आपलं. जमीन आपली, ट्रॅक्टर आपलं, सगळं. बापाचं काही नाही. बाप, मी म्हटलं बापाचं तर तू तर आहे का नाही? काय बोलतो तू? कोणत्या वस्तू जमा केलेल्या आहेस तू? आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्याला त्याचं अस्तित्व तू संपवतो. त्याचं काही नाही, त्याचं नाही, तू कोणाचं आहेस? समजतं काय? अज्ञान भयंकर असते. जगत नाही, जगू देत नाही. याचं मूळ कारण आहे अनुदर्शन. आपणही म्हातारे होणार असतो, आपल्यालाही मृत्यू येणार असतो. आपली इंद्रिय गलित गात्र होणारे असतात, धोका देणारे असतात इंद्रिय. व्याधी, खूप गोड गोड शब्द आहे त्याच्यामध्ये. काय पाय, आज तरुण आहेत आपण, पण 50 नंतर व्याधी येणार नाही असं नाही. म्हणून ते यायच्या अगोदर सावध. वार्धक्ये मुनिवृत्ती नाम. मुनिवृत्ती
आणि मग जुन्या काळामध्ये आपल्याकडे 5000 वर्षापासून हिमालय प्रसिद्ध आहेत. हिमालय कशा करता? शरीर सोडण्यासाठी. मरणम जाह्नवी तीरे गंगे. का? याचं फार सुंदर कारण आहे. तरुणपणामध्ये तुम्ही राजे असताना तुमची यात्रा निघालेली असते, जुलूस निघालेला असतो, तुमच्यावर गुलाल पडलेला असतो, सगळ्या लोकांनी तुमची मिरवणूक काढलेली असते राजांची. 75 नंतर जर तो याच लोकांमध्ये थांबला ना, येणारी पिढी म्हणते कसा माजला होता, आता बघा कसा भोगतोय. टोमणे देतील लोक तुम्हाला. म्हणून राजे लोक 75 नंतर हरिद्वारला जात होते, ऋषिकेशला जात होते, हिमालयामध्ये. काही कारण नाही, शरीर सोडायचं आहे हे पक्क केलेलं असतं त्यांनी. त्याला म्हणतात अनुदर्शनम. 75. आणि मग कुठे गेले? संन्यास घेतला. कुठे गेले? हरिद्वारला गेले. तिकडं काय झालं बघणारी लोक नाहीत. बघणाऱ्या लोकांमध्ये तुमच्याबद्दल कीर्ती राहते. चांगला माणूस होता, चांगला राजा होता, आणि कसं भाग्य पहा, संन्यास घेतला, अंतिम वेळेस विद्वान होता, अशी कीर्ती मागे राहते. उत्तमची उरे. अरे उत्तम शब्द एकदम. आंधळा माणूस रस्त्याने चाललेला आहे आणि समोर जोपर्यंत धडकत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही. ओवी पहा ज्ञानोबरांची कशी. पुढील उरी आदळे, पुढील उरी आदळे तव न देखी आंधळे. तोपर्यंत त्याला कळत नाही कोणी येईल. तसं म्हातारपण, व्याधी, दुःख आदळत नाही तोपर्यंत याला कळत नाहीत. तोपर्यंत हा नास्तिक असतो. सिद्धांत विसरू नका. तोपर्यंत हा, आणि एकदा तो झटका झाला की लगेच भगवानगडाच्या दर्शनाला. बाबा आज इथपर्यंतच घेऊ आपण. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सगळ्यांनी उठून उभे राहा, आरती होईल. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधेला माझा लोपले दान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले दानी आरती दान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधीला माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधीला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा तुकिता तुलने
सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा तुळशी उगवला रक्त सांडलेले जेथे धावून आले देवा दिले अभय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा कुंडलिक वरदा हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, भगवान बाबा की जय.